मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाड्यातील गट क्रमांक 21 मधून जाणाऱ्या मात्र लोखंडी कंपाऊंड व काटेरी कुंपण टाकून अडवण्यात आलेल्या विवादित गायरान रस्ता तहसीलदारांच्या निर्देशानुसार मंडळ अधिकारी तथा खापरवाडा व दुर्गवाडा येथील तलाठ्यांच्या मध्यस्थीने आज मोकळा झाला नसून रीतसर सुनावणी होऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे। तहसीलदारांचे 13 जूनचे पत्रानुसार आज 12:30 वाजता खापरवाडा येथील गट क्रमांक 21 मधून शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी कंपाऊंड टाकून व काटेरी कुंपण टाकून अडवलेला रस्ता मोकळा करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी खापरवाडा तलाठी दुर्गवाडा यांच्या समवेत खापरवाडाचे खातेदार शिवगीर महाराज संस्थांतर्फे विजय शंकरराव तिडके हजर झाले। तालुका निरीक्षक भूमी अभिलेख व पोलीस पथक यावेळी हजर नव्हते। सदर अडवलेला शेतीचा रस्ता हा शिवाडीचा आहे, तसेच सदर रस्ता सांगवी खापरवाड्याच्या जंगल नकाशा अधोरेखित आहे किंवा तसे याबाबत तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडून सदर शिवाडी रस्त्याची मोजणी होणे आवश्यक आहे। आज तालुका निरीक्षक भूमी अभिलेखचे कर्मचारी हजर नसल्यामुळे रस्ता मोकळा करण्याबाबतची कारवाई होऊ शकली नाही। गैरअर्जदार विजय शंकरराव तिडके आज मोक्यावर हजर झाले असून त्यांनी बाजू मांडल्यानुसार खापरवाड्यातील सर्वे नंबर 21 ची मोजणी दिनांक 2 जून 2024 ला केली असून सदर मोजणीनुसार शेतीची हद्द कायम करण्यात आली आहे। त्यानुसार गट क्रमांक 21 मधून कुठल्याही प्रकारचा शेतरस्ता वाहतूकचा रस्ता जात नाही। तसेच जंगल नकाशानुसार सदरचा रस्ता सांगवी शिवारातील गट क्रमांक 41, 44, 43 मधून जात असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे गट क्रमांक 21 मधील रस्ता मोकळा करण्यासंदर्भातील प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदार यांच्या शेतरस्ता शिवाडी रस्त्याबाबत रीतसर तहसीलदारांच्या कोर्टात सुनावणी घेणे योग्य राहील असा पंचनामा आज पंचासमक्ष करण्यासाठी या प्रकरणी करण्यात आला। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.